जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंड हा तर रानात एकट्या काय करताय? कोण हाय सा? मी इथे एकटे नाहीये. जवळ झाकेच्या अंतरावर माझे कुटुंब आहे. अहो तुम्हाला एक विचारलं तर चालेल का? काय? हा तर रानात एकट्याच हातात काय ते घेऊन कधीपासून उभ्या होता? काय बघत होता? ते तुला का जाणून घ्यायचंय? नाही तुम्हाला आवडलं नसेल तर सांगू नका जी. पर तुम्ही बोलता बोलता अचानक थांबला आणि एकदम काळजीत पडल्यासारख्या दिसला म्हणून विचारलं. आपली प्रिय व्यक्ती बोलता बोलता जर अचानक थांबली तर काळजी वाटणारच ना. वय पर आपल्यावर प्रेम करणारा माणूस कसा बी वागला ना तरी इतका विचार करू नये जी. पर मला एक कळलं नाही तुम्ही दुसऱ्या कोणाबरोबर बोलत होता. मला तर फक्त तुम्हीच दिसला. मी आपली बासंग शरड विकत घ्यायला पेठाला चालले होते. दिसर आला म्हणून न्याहारी केली आणि पाणी पाहिजे म्हणून जात होते तेव्हा तुम्ही दिसलात. तुम्हासनी ठाव आहे का तुमच्या कडाला ना असा प्रकाश होता. प्रकाश कसं शक्य आहे? म्हणूनच तर मी थांबले. तुम्हासनी अजून एक सांगू का जी? तू बोलतेस ना तर असं वाटतं की तुझ्या जिभेवर साखर ठेवलीये. तुला पाहताच तुझ्या कोणीही प्रेमात पडेल. पण म्या कोणाच्या बी प्रेमात नाही पडणार. माझा देव एकच. तू काहीतरी सांगणार होतीस. हा त्याचं काय आहे? माझा पाडा म्हणजेच माझं जग. म्या पहिल्यांदा पाड्या बाहेर पडल्या. लय जग नाही बघितलंय म्या आणि तुमच्या इतकं सुंदर बी कुणी नाही बघितलं आजपासून. तुझं बोलणंही खूप छान वाटतंय मला. तुझ्याशी सतत बोलत राहावं असं वाटतंय. महादेवांची कृपा म्हणायची. महादेवांची कृपा? वय ते आहेत म्हणून समजा. कुठल्या गावचं म्हणायचं? नेवासे. माझे पिता व्यापारी आहेत. मोठी माणसं हायसा. मी इथं चंदनपूरच्या जवळच्या पाड्यात राहते. तू नेवासेला आधी आली होतीस का? नाही जी. मला असं का वाटतंय की मी तुला आधी कुठेतरी पाहिलंय. महादेवाचा चमत्कारच म्हणायचा. प्रत्येक वेळी महादेव महादेव म्हटलंच पाहिजे का? अहो त्याचं काय आहे? आमच्या पाड्यावर ना एक महाराज आलं होतं. ते म्हणले होते
की महादेव म्हणजे- म्हाळसा, निघते मी. माझी सखी बोलवते आहे. प्रस्थानाची वेळ झाली. योग असेल तर भेटू. येते. म्हाळसा, नारायण नारायण. महाराज, महाराज, सदैव सुखी राहा. हा तो कुठं म्हणायचं महाराज? नारायणाचं नामस्मरण करत आम्ही कायमच फिरतीवर असतो. कधी या गावात तर कधी दुसऱ्या गावात. कीर्तनातून देवाचे गोडवे गायचे आणि जनमानसाला जागवायचं. हाच काय तो आमचा हेतू. पण बाळ, तू इथे काय करते? म्या बा संग शेरडाच्या पेठाला चालले होते. आज रातच्याला परत माघारी जाणार आहे पाड्यावर. महाराज, एक विचारलं तर चालन का? बोल ना. असा कुठला प्रश्न तुझ्या मनाला सतावतोय? महाराज, मला ना एक सपान पडलं. आणि त्या सपनात ना मी स्वतःलाच पाहिलं. माझ्याशी एक देवी बोलत होती. ती काय बोलत होती ते कळलं नाही, पण ते जगच वेगळं होतं. आणि आत्ताच्याला बी येत असताना ना मला एक पोरगी दिसली होती. इतकी सुंदर होती ती. तिच्या आजूबाजूला ना असा प्रकाश होता. असं वाटलं तिच्या पायात पडा. नारायण नारायण. हे समजा काय आहे महाराज? हा सर्व शिवलीलेचाच एक भाग आहे. याचा अर्थ तुला योग्य प्रसंगी समजेल. पण हा एक संकेत आहे हे तू मानायला हवं. शिव हा शक्तीशिवाय अपूर्ण आहे. शिवाची उपासना तू करतेच आहेस. त्यात तुझं मनही एकाग्र होतंय. पण आता तुला शक्तीची उपासना करायला हवी. म्हणजे नक्की काय करायचं महाराज? ही सगळी साधकाला देवाने टाकलेली खोडी आहे. ती सुटायलाच हवी. प्रश्नांची उत्तरं जर तुला मिळायला हवी असतील तर तुझं मन एकाग्र करत. बाकी मी तुला पुढच्या भेटीत सविस्तर सांगेन. शुभम भवतु. नारायण 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 नारायण. म्हाळसा, 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 लतिका, म्हाळसा, किती शोधायचं तुला? काय झालं? तू अक्कांना सांगितलं तू मंदिराजवळ असणार आहेस.
मंदिराच्या किती दूर आलेस तू. अगं शांत हो. शांत काय हो, तू 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 चल आधी इथून, चल लवकर. काय झालं? अगं इथे अनेक विषारी सर्प फिरताना पाहिलेत आपल्या लोकांनी, आणि जर त्यांनी दंश केला तर वैद्य सुद्धा काही उपचार करू शकणार नाही असं म्हणतायत ते. एवढंच ना? किती घाबरतीयस? महाशास्त्रींनी तुझ्या बालपणापासून तुला काय सांगितले आहे माहिती आहे ना? अनेक गोष्टी आहेत. नेमकी कोणती? महाशास्त्री असं म्हणतात, म्हाळसेची पत्रिका अथवा तिचा चेहरा पाहिला असता मला चंद्र आणि सर्प दिसतो. असेल, पण मी खंडेरायांची होणारी अर्धांगिनी आहे. मला कसले भय? हे अक्कांना जाऊन सांग. चला आता, प्रस्थानाची सगळी तयारी सुद्धा झाली आहे, चल लवकर. आणि मी असताना तू देखील घाबरू नकोस. हो म्हाळसा. काय ग बानू, लय वेळ लावलास यायला. अरे बा, मी येतच होते, पण तेवढ्यात मला ते आपले महाराज भेटले. महाराज कोण? अरे ते नाही का आपल्याकडे आलं होतं ना, ज्यानं मला व्रत करायला सांगितलं ते. इथं काय करीत होतं? अगं ते काय एका ठिकाणी असतात का? कधी या गावाला कधी त्या गावाला जात असतात, आणि माझ्या सरकीला 4 गोष्टी समजत असतात ते. अरे देवा, हे पुंजा व्रत समजा डोसक्यातून जावं म्हणून सोबत घेतलं हिला पेटला जायला. हातही भेटले महाराज. हे बा, तू कशाला त्रास करून घेतोय? मी सगळं सांभाळून करते ना. मग अगं ऐक ना, आत्ताच्याला मी येत असताना मला एक पोरगी दिसली जंगलात. होय, आणि ती पोरगी इतकी सुंदर होती, तिच्या भोवती प्रकाश होता. काय सांगतेस बानू? होय, मला तर तिच्या पायाच पडावं वाटत होत. तिच्या हातात ना काहीतरी चमकत होत, त्यातच रमली होती. जशी मी तिच्या जवळ जाणार तशी ती भानावर. पुढं पुढं काय बोलले मी तिच्याशी, आणि कोणतरी हाक मारली तिला, मग गेली ती. पर का कोणास ठाव, कधीतरी कुठंतरी तिला बघितल्यासारखं वाटत होतं. कोण असेल ग बानू ती? ए पोरीनो, चला, लय परवास बाकी आहे, चला. चला. ए चल. अरे चला की. गप्पे गपकी
आई तो वय म्याच अगं पण तू काय करतेस इथं? म्या ना शांतीला अगं पर गप पुढं काय बोलला तर दुसरी थोतरी खाना तुझं. अगं पर म्या काय केलंय? अरे तू अंड वर करून मला विचारतोय. अरे बाबा कितींदा सांगितलं तुला, कितींदा सांगितलं हा त्या बानूच्या नादाला लागू नको म्हणून. किती वेळा सांगितलं, किती वेळा सांगितलं हा. यो पोरगा आणि त्यो बाप डोसक्याला वैतागही निसता. अरे बाप पाड्यावर आपला थोबाड वाजवीत फिरतय आणि हे पोरग पाड्याबाहेर फिरतय. एकाला झाकावून दुसऱ्याला काढावा अशी गत झालीये. नाही चल चल घरला चल, तिकडे सांगते तुला. मेंढरावानी कातडी सोलून काढते तुझी. चल नाही 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 कसं वनवन फिरतय तिच्या पायी. तिला कळना झालं. अरे तू कशाला तिच्या पाठीमाग जातो? तिनं याय पाहिजे तुझ्या माग. चल तुला सांगते मी. येऊ दे त्यांना पाण्यामध्ये. चल चल या चल ये ये. अगं आहे थांब की. आया आय अगं अगं ए आय अगं थांब की. देवा 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 हा आपला सेवक आहे. येशीबाहेर रात्रंदिवस गस्त घालतोय. पण आज पहारा देता देता ह्याला एक साप चावला आणि तिथंच पडला बघा. चढोप्पा या सेवकाच्या या परिस्थितीमध्ये त्याला वैद्याकडे नेणं उचित ठरेल. देवा घेऊन गेलतो मी त्यांच्याकडे. पर वैद्यवांना बी कळना झालंय की कुठल्या सापाचं झाली आहे. देवा देवा ईशानं सगळं शरीर काळं पडलंय बघा. देवा काही नाही केलं तर मरून जाईल. हो
देवा काहीतरी करा, काहीतरी करा देवा. शिव 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 मल्हार